फर्निचर वर्कशॉपला लागली भीषण आग, लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांमधून आगीवर नियंत्रण, आजूबाजूच्या घरांना बसली झळ. मिरज प्रतिनिधी. मिरज वखार भाग येथील फर्निचर वर्कशॉपला रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न करू लागल्या. लाकडी साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशामक दलाच्या आणखी 3 गाड्या घटनास्थळी मागविण्यात आल्या. त्यानंतर मात्र तब्बल 3 ते 4 तासांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. तोवर वर्कशॉपमधील फोम, प्लायवूड, लाकडे, सोफा कापड, शिलाई मशीन, कॉम्प्रेसर, एक दुचाकी, सायकल इत्यादी फर्निचर बनविण्यास लागणारे साहित्य जळून खाक झाले. तर आगीमुळे शेजारील घरांना देखील झळ बसली आहे. तर 2 नारळाची झाडे देखील आगीच्या कचाट्यात सापडली. घटनास्थळी अग्निशमन दल तात्काळ पोहोचून मोलाची कामगिरी करत आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारील घरे आगीपासून वाचविण्यात यश मिळाले. तर सदरची जागा ही जागा मालक सलीम कलंगडे यांनी कमलेश पासवान यांना जागा भाड्याने दिली होती. सदर ठिकाणी जास्त प्रमाणात फर्निचर बनविण्याचे, दुरुस्तीचे काम चालत होते. अग्निशमन दलाकडून सदरची कामगिरी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, शशिकांत चव्हाण, सागर भातमारे, महम्मद अली शेख, अमोल गडदे, जावेद मुश्रीफ, सचिन जगताप, कृष्णराव मोरे, प्रवीण बल्लाळ, बाबूराव कोळी, चंद्रकांत झेंडे, इकबाल मुल्ला यांनी केली आहे. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या